नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. विषय काय माहिती आहे का? आज आपण मी एका शेतकऱ्याला मगाशी येताना बघितलं. एक जणाच्या बागेमध्ये गेलतो. तो बेसल खत टाकत होता. तर त्या बागेची येण चालू म्हणजे येण झालेली बऱ्यापैकी अशी 100% येण झालेली. त्या बागाला ते बेसल मध्ये 10-20 वगैरे अशी DAP ही खत वापरत होता. मित्रांनो, कसं असतं माहितीये का? आता केळीला कोणत्या पोझिशनला कोणता खत द्यायचा हीच महत्वाचा विषय. आता काय माहितीये का, ज्यावेळेस बागाची येण पूर्ण होते, येण झाल्यानंतर फॉस्फरिक बेस खत केळी ही घेत नाही. केळी पानातूनच जे घ्यायचं ते फॉस्फरिक बेस त्याला लागणार थोडक्यात खत घेत असते. केळी ज्यावेळेस येण पूर्ण होती त्यावेळेस केळीला जो लागणारा खत आहे तो केळी फक्त पोटॅश, मॅग्नेशियम, झिंक असं ही जी खत आहेत ना हीच घेते म्हणजे थोडक्यात, नाही का? आणि तुम्ही जर का ही फॉस्फरिक बेस म्हणजे दुसरं असल्या खतांचा हिला उपयोगच होत नाही. ज्या बागाची येण झाली का ती बाग नंतरून कुठल्याही प्रकारचा तुमचं खालचं जमिनीतून फॉस्फरस उचलत नाही. तुम्ही जर का 12-61 वगैरे असली खतं सोडली ना ती घेत नाही, ते रानात पडून राहते तुमच्या. तर मित्रांनो, बिनकामी खर्च करू नका. विषय काय माहितीये का, जे लागणार आहे तेच करा. म्हणजे की नायट्रोजन, थोडक्यात केळी जी आहे ते नायट्रोजन. तुम्ही केळीची येण झाली ना तर तिला एकमेव खत सोडण्याचं, लिक्विड जर सोडायचं असलं तुम्हाला ना तर एकमेव सोडा. 13-0-46 किंवा 13-0-45 हे दोन म्हणजे जी खत आहेत ते एक समानच आहे ती. पण ही खत तुमच्या केळीची येण झालेली वादी, नंतर मग तुमच्या बागेत थोडक्यात वादीतलं अंतर वगैरे आणि ते माल फुगवण्याचं बी काम करण्यासाठी फायद्याच राहते. तर दुसरी खतं फालतूकची न सोडता बागेला जी गरज आहे तीच खतं सोडणं गरजेचं आहे. आता हो का, ह्याला पूर्ण हो का हिचं कमल बाहेर आलंय. ह्या बागेत जवळपास 90% पुढे आपली येण झालेली, 90-95% येण झालेली. जी राहिलेली कडकुळाची झाड आहेत त्यांची सुद्धा कमलं सेंटरला दिसतात, तुम्हाला इथं दिसत असेल. तर असं आहे विषय. काय माहितीये का, येण झाल्याच्या नंतर फॉस्फरस बेस महागायची खतं वापरायची गरज नाही. 13-0-46 किंवा 13-0-45 त्याच्यात सोडणे किंवा झिंक, मॅग्नेशियम असं देणं. ह्याला बाकीचं फॉस्फरस बेस द्यायचा नाही कुठलाच. परत येण झाली विषय संपला त्या फॉस्फरसचा. येण व्हायच्या अगोदर तुम्ही 2 महिने काय सोडायचं ते सोडू शकता.